नाफेडच्या कांदा खरेदीत मोठं गौडबंगाल उघड झालंय। 2 लाख मेट्रिक टन लक्ष्य, मात्र केवळ 15,000 मेट्रिक टन कांदा खरेदी होतोय। कांदा खरेदीचा अनुभव नसलेल्या संस्थांना ठेके दिल्याचं समोर आलंय। कापडी पिशव्या शिवणाऱ्या संस्थेलाही कांदा खरेदीचा ठेका दिला गेलाय। काही संस्थांचे पत्ते एकच आहे, तर काही ठिकाणी कार्यालय देखील नाहीयेत। निविदेतील अनुभव आणि उलाढालीच्या अटी धाब्यावर बसवल्याचं उघडकीस आलंय। शेतकऱ्यांना हमीभाव कागदावरच आहे, मात्र प्रत्यक्ष खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नाफेडकडून संशयास्पद ठेके रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत। कांदा खरेदी प्रक्रियेत मोठा गैरव्यवहाराचा संशय आहे। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी दर्शन इन्सुलकर यांच्याशी। दर्शन, नक्कीच कस्तुरी, केंद्र सरकारने दिलेल्या 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीला संकल्प नाफेडच्या भोंगर कारभारामुळे संपूर्ण कागदावरच राहिलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे 2 लाख मेट्रिक टनच्या उद्दिष्टांपैकी फक्त केवळ 15,000 मेट्रिक टन कांद्याचीच खरेदी झालेली आहे। या प्रक्रियेत सर्वात मोठी अनियमितता म्हणजे ज्या संस्थांना कांदा खरेदीचा कुठलाही अनुभव नव्हता त्यांनाही ठेके देण्यात आले होते। म्हणजे अगदी कागदी पिशव्या शिवणाऱ्या संस्था आहेत त्यांनाही कांदा खरेदीचा ठेका दिल्याचं या चौकशीत समोर आलेलं आहे। बरं, धन्यवाद दर्शन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत शासनानं कांदा खरेदीच्या अटी शिथिल केल्या आहेत। नाफेड, सेंट्रल वखार महामंडळ आणि खरेदी सोसायट्यांच्या बैठकीत हा निर्णय झालाय। आता नाफेड मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या उच्च प्रतीच्या कांद्यांमध्ये 30% डाग असलेला आणि रंग बदललेला कांदा स्वीकारला जाईल। तसंच 45 ते 65 मिलीमीटर व्यासाचा कांदा ए ग्रेड साईजमध्ये घेतला जाईल आणि खराब कांदा वजन करून शेतकऱ्यांना परत दिला जाईल। आजपासून या नवीन नियमांनुसार कांदा खरेदी आणि साठवणूक करण्याचे आदेश देण्यात आलेत। नाशिकमधील शासकीय कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। 17 दिवसात 1 किलोही कांदा खरेदी झाला नाहीये। शासकीय कांदा खरेदी केंद्रांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये। चांदवडसह 19 ठिकाणी नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रांवर शुकशुकाट दिसतोय। Thank you.